नमस्कार. मार्च 2026 सुरू आहे आणि आपण आहोत ग्रुप ग्रामपंचायत कासवादीच्या या समोर. प्रत्येक गावाच्या समोर प्रवेशद्वारावरती असू देत किंवा मग तो रस्त्याचा मार्ग असू दे किंवा इतर रेल्वेचा मार्ग असू दे, त्या ठिकाणी अशाच प्रकारचा कचरा हा टाकलेला जातोय. मग मला हे बोलायचं आहे की गेली बरेच वर्षांपासून आम्ही पाठपुरावा केल्यानंतर कचऱ्यावरती घनकचरा जी परिस्थिती ढिगारे होते ते बरेचदा हटवणं, साफसफाई करणं, किती स्वच्छता मोहीम. बरं, त्याच्यानंतर मग परत पाठपुरावा केल्यानंतर घंटागाडीची प्रोव्हिजन सुरू झाली. घंटागाडी यायला लागली, ठीक आहे. घंटागाडी येऊन देखील जर लोक जर कचरा रस्त्यावरती टाकतात, काही लोक, ठीक आहे, मग याला जबाबदार कोण? मग या ठिकाणी कचरा टाकल्यानंतर मग एकतर आपल्याला घंटागाड्याच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवायला पाहिजेत किंवा मग ह्या ज्या ठिकाणी लोक कचरा टाकतात त्या ठिकाणी साधी कचरा कुंडीची उपाययोजना ग्रामपंचायत करू शकत नाही. ज्या पद्धतीने कर वसुली केली जाते, घरपट्टी असू दे किंवा इतर गोष्टी, मग ह्या ठिकाणी हा लोकांना, नागरिकांना, येण्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत नसेल का हो? नागरिकांच्या आरोग्याशी खिलवाड करणं सुरू आहे खरं तर सांगायला गेलो तर. ही अशी कचरा आणि दुर्गंधी. आणि याच ठिकाणी जर आपण बोललो तर जेव्हा मग हे सर्व काम करण्यासाठी आजी माझी लोकप्रतिनिधींची काय कोणती हेच नाही का? मग ह्याच्यासाठी ज्या दिवशी निवडणुका येतात, ज्या टाइमला निवडणूक आल्यानंतर मग पोस्टर असतात भले मोठे, भावी सरपंच, भावी हे, भावी ते. अरे मग लोकांसाठी झटणार कोण? हे कामं करणार कोण? याच्यासाठी तुमच्या खिशातले नाही पैसे टाकायचे आहेत, जे लोकांनी टॅक्स मधून दिलेले आहेत ना, त्याच पैशांचा कामगिरी करायची आहे. मग ही कचरा आणि ह्याच ठिकाणची नाही तर बऱ्याच ठिकाणची कचरा हटली जाईल. संबंधित ग्रामपंचायतला विनंती करतोय की आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत, कृपया याच्यावरती योग्य ती उपाययोजना करा आणि तातडीने कार्यवाही करा, ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.